प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं बंद करा. सगळ्यात आधी बघूया की आपण एवढं एक्सप्लेन करतोस का? कारण समोरचा आपल्याला चुकीचं समजेल, समोरचा नाराज होईल, आपल्याला कॉन्फ्लिक्ट टाळायचा असतो, समोरच्याकडून अप्रुव्हल हवं असतं. म्हणजे आपण फक्त गोष्ट स्पष्ट करत नसतो, तर समोरच्याने आपल्याला योग्य समजावं याची खात्री करून घेत असतो. रिलेशनशिपच्या एक्झाम्पल मधून आपण हे समजून घेऊया. जेव्हा समोरचा विचारतो की तू लगेच रिप्लाय का नाही केला, तेव्हा तुमचं उत्तर असतं की मी कामात होतो. खरं तर आन्सर इथेच कंप्लीट होतं, पण आपण लगेच एक्सप्लेनेशन द्यायला सुरू करतो की फोन सायलेंटवर होता, मी त्या व्यक्तीसोबत होतो, मी तिथे गेलो होतो, मला वेळ नव्हता. आता ही क्लॅरिटी नाहीये, तर इथं तुम्ही स्वतःच इनोसन्स प्रूव्ह करत बसलात. आणि हाच खरा प्रॉब्लेम आहे, कारण ज्याला फक्त एकदा सांगून समजत नाही त्याला तुम्ही कितीही एक्सप्लेन करा, तो तुमच्यावर विश्वास ठेवणारच नाही. आता याचा अर्थ असा नाही की आपण कोणाला एक्सप्लेन करायचं नाही. जेव्हा तुमची चूक असेल, तुमच्या डिसिजनचा परिणाम हा दुसऱ्यावर होणार असेल, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, तेव्हा एक्सप्लेन नक्की करा, कारण याला अकाउंटेबिलिटी म्हणतात. पण जर तुमची पर्सनल चॉईस असेल, तुमची एक लिमिट असेल आणि एखाद्या गोष्टीला तुम्हाला नाही म्हणायचं असेल, तर तिथं तुम्हाला स्वतःला जस्टिफाय करण्याची अजिबात गरज नाही. कारण जर अशा वेळी आपण एक्सप्लेन करायला लागलो तर आपण फक्त एक्सप्लेनेशन नाही करत, तर समोरच्याकडून नकळत आपण परमिशन मागत असतो. ती अजिबात मागू नका. म्हणून या 3 गोल्डन रूल लक्षात ठेवा. एकदाच स्पष्ट बोला, गरजेपुरतं बोला आणि मग थांबा. रिलेशनशिपमध्ये क्लॅरिटी द्या, पण सतत स्वतःला प्रूव्ह करत बसू नका. कारण तुमचा निर्णय समोरच्याला समजणं चांगलंच आहे, पण तो त्याला मान्यच झाला पाहिजे ही तुमची जबाबदारी नाही.